नमस्ते। या व्हिडिओत आपण नारळी पौर्णिमा या सणावर मराठी माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। मराठी महिन्यानुसार श्रावण महिना सुरू झाला की सुरुवात होते ती सणांना। श्रावण शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मासेमारी समुदायांद्वारे साजरा केला जाणारा एक सण आहे। यालाच श्रावण पौर्णिमा असेही म्हणतात। समुद्र आणि मच्छीमार यांचं नातं वेगळं असतं। नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व मच्छीमार समुदायांमध्ये उत्साहाचे वातावरण असते। लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्व उत्साही असतात। घरात पंचपक्वान्नांचे भोजन केले जाते। यात मुख्यत्वे करून नारळाच्या दुधात शिजवून गोड भात बनवला जातो। याला नारळी भात असे म्हणतात। या दिवशी सर्वजण एकत्र समुद्राची पूजा करतात। समुद्राला सोनेरी रंगाचा नारळ गोड पदार्थ अर्पण करतात। त्यानंतर सर्वजण एकत्र आरती करतात। सर्व मच्छीमार बांधवांचे उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन म्हणजे समुद्र आहे। श्रावण महिना सुरू झाला की पावसाचा जोर वाढतो आणि त्यामुळेच मासेमारी करणाऱ्या बांधवांना आपल्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या बोटी आणि जहाजे थांबवावी लागतात। आपल्या व्यवसायाला थोडासा विश्राम द्यावा लागतो। या दिवसात समुद्र जास्त प्रमाणात खवळलेला असतो आणि या खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी सर्व मच्छीमार लोक या दिवशी त्याची पूजा करतात आणि समुद्राला शांत राहण्याची विनंती करतात। तसेच वर्षभर आपल्याला साथ देण्याबद्दल वरुण देवतेचे आभारही मानतात। या दिवशी सर्वजण खूप आनंदी असतात। सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात। कोळी गीतांचे गायन तसेच नृत्याचे सादरीकरण होते। सजवलेला मोठा सोन्याचा नारळ घेऊन गावात शोभायात्रा काढल्या जातात। त्यानंतर सर्व मच्छीमार लोक पुन्हा आपल्या व्यवसायाला नव्याने सुरुवात करतात आणि हे मच्छीमार बांधव आपल्या बोटी मासे पकडण्यासाठी समुद्रात घेऊन जातात। अशा प्रकारे नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।